रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी, ठाणे पश्चिम. खरं तर आज मी एक आगळा वेगळा आणि खूप सुंदर फ्लॅट आहे, जो कॉम्पॅक्ट 3 BHK आपण म्हणू शकतो किंवा 2.5 BHK फ्लॅट म्हटलं तरी चालेल. खरं तर ही जी बिल्डिंग आहे ही 10 ते 12 वर्ष जुनी असणारी बिल्डिंग असेल. त्याच्यामुळे कार्पेट वाईज जर विचार केला तर जवळजवळ 890 कार्पेटचा हा 2.5 BHK किंवा कॉम्पॅक्ट 3 BHKचा फ्लॅट आहे. फ्लॅट जर तुम्ही बघितला तर फ्लॅट खरं तर आत्ता सध्या बघितला तर त्याच्यात फर्निचरचं काम केलेलं आहे, जसं मॉड्युलर किचन म्हणा किंवा वॉलड्रॉप म्हणा किंवा फॉल सिलिंग म्हणा किंवा ह्या सगळे जे काय कपाटा बिपाट असतील जे मुव्हेबल आहे, जे घेऊन जाता येईल ते घेऊन जातील. AC वगैरे आहेत ते तसेच ठेवणार आहेत. तर अशाच पद्धतीचा हा 3 BHK फ्लॅट आहे, ज्याच्यात एक कार पार्किंग आपल्याला स्टील्ड कार पार्किंग मिळेल. प्लस याचा मेंटेनन्सचा जर विचार केला तर साधारणतः 5-5.5 हजार रुपये याचा मेंटेनन्स असेल. विशेष म्हणजे या फ्लॅटमध्ये खूप सुंदर वापरात येणारी अशी प्रशस्त मोठी बाल्कनी पण तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल. फ्लॅटमध्ये आल्यानंतर तुम्हाला पेंटिंग डेंटिंग असं तुमच्या पद्धतीने जर करायचे म्हटलं तर त्याची गरज मात्र नक्की असेल, कारण आत्ता जे मालक राहत आहेत त्यांनी त्यांच्या हिशोबाने खरं तर हा फ्लॅट पूर्णपणे बनवलेला होता. पण समजा तुम्हाला त्याच्यात कलरचं कॉम्बिनेशन चेंज करायचं असेल किंवा वॉटेवर ज्या काही गोष्टी असतील तर तो खर्च आपल्याला नक्की याच्यात होणार आहे. खरं तर हे कॉम्प्लेक्स प्राईड लक्झरी या नावाचं कॉम्प्लेक्स आहे. ठाणा स्टेशनपासून जर आपण याचा विचार केला तर साधारणतः 5 किलोमीटर अंतरी ढोकळे नाक्यावरतीच किंवा घोडबंदरला लागून असणारं जे पलीकडे मेट्रो स्टेशन येणार आहे त्याला लागूनच हे प्राईड पार्क, प्राईड लक्झरी हे कॉम्प्लेक्स आहेत. आरमॉलच्या जस्ट साईडलाच हे कॉम्प्लेक्स असणार आहे आणि इथेच हा फ्लॅट असणार आहे. तर तुम्ही समजा शाळा, कॉलेज किंवा कॉलेज नसलं तरी शाळा वगैरे जवळ आहेत, मार्केट, डीमार्ट, बँक ह्या त्या सगळ्या गोष्टी पण इथं सगळ्या सुखसुविधा आहेत. फ्लॅटमध्ये पाण्याचा वगैरे काही प्रॉब्लेम नाही आहे. राहिला प्रश्न लाईटचा, तर इकडे लोडशेडिंग नाही आहे ठाण्यामध्ये. तर लिफ्ट आहेत त्याला पॉवर बॅकअप आहे, पण फ्लॅटला पॉवर बॅकअप नाही आहे. आपल्याला याचं वेगळं इन्व्हर्टर वगैरे त्याची सुखसुविधा आपल्याला करावी लागेल. तर सिक्युरिटी वगैरे त्या सगळ्या गोष्टी नीटनेटक्या आहेत. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम खरं तर कॉम्प्लेक्समध्ये होतं, पण कोविडच्या नंतर बरेचसे स्विमिंग पूल आहेत किंवा ह्या कॉम्प्लेक्सचं पण कोविडच्या नंतर स्विमिंग पूल, क्लब हाऊस सध्या बंद आहे. अशाच पद्धतीचा खरा हा 2.5 BHK फ्लॅट कसा असू शकतो तेच मी दाखवण्याचा तुम्हाला खरं तर प्रयत्न करतो. तर इथे जे क्लायंट आहेत ह्यांना हे घर विकून दुसऱ्या देशात जायचं आहे, म्हणून त्यांनी हा फ्लॅट विकण्याचं मानस ठेवलेलं आहे. बिल्डिंगला OC म्हणा, CC म्हणा, सोसायटी सगळी झालेली आहे. ह्या फ्लॅटवरती यांचं काही लोन वगैरे नाही आहे. त्याच्यामुळे हा फ्लॅट जर कोणाला समजा आवडला तर इमिडिएटली त्या पद्धतीनं तुम्हाला शिफ्टही करता येईल. तर हा जो फ्लॅट आहे ना, हा फ्लॅट ज्यावेळेला आपण बघायला जातो त्यावेळेला जर ह्या कंपासने आपण ह्या फ्लॅटचा विचार केला तर कंपासने बाहेर जाताना हा वेस्ट असणारा फ्लॅट आहे आणि आतमध्ये येताना ईस्ट असणारा फ्लॅट आहे. ज्यावेळेला आपण बाहेर येणार आहोत त्यावेळेला पुढे बाकीचे फ्लॅट्स आहेत. 2-3 लिफ्टचं प्रावधान तुम्हाला इकडे मिळेल. शेजारी पण एक फ्लॅट आहे, पण तसं जर बघितलं तर ह्या साईडला तुमचा वावर चालू होतो. त्याच्यामुळे जर आपण या घरात यायचं म्हटलं तर ईस्ट आहे. हे जे मालक राहत आहेत ह्यांनी ऑलरेडी हे सेफ्टी डोअरचं वगैरे काम व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं करून घेतलेलं आहे आणि आपण ज्यावेळेला एंटर करतो घरात त्यावेळेला हे तुमचं ईस्ट आहे. आणि मग ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर तुमचा असा मोठा चांगल्या पद्धतशीर हॉल असणार आहे. जो हॉल तुम्ही बघू शकता वरती फॉल सेलिंग सहित कंप्लीट करून ठेवलेला हॉल आहे. आणि ह्या साईडला जर आपण आलो तर इथे तुम्हाला प्रॉपर अशी बाल्कनी, जी मोकळी ढाकली आणि व्यवस्थित तुम्हाला चांगली वापरात येणारी अशी मोठी बाल्कनी आहे. म्हणजे चिंटुकली बाल्कनी नाही, चांगल्या प्रमाणात मोठ्या पद्धतीची ही बाल्कनी आहे. ह्या बाल्कनीने ग्रिल वगैरे पण लावले. समोर जर तुम्ही बघितलं तर हे तुम्हाला असं मोकळं ढाकलं तुमच्या हे दिसतं. शरदचंद्रजी स्टेडियमला लागून असणारं हे प्रोजेक्ट असेल. त्यामुळे मला असं वाटते हा फ्लॅट त्या लोकेशनचं तुमच्या लक्षात आला असेल. आणि नंतर हा तुमचा मोठा असा प्रशस्त तुम्हाला हॉल दिसतो. ज्या हॉलमधनं तुम्ही जर बघितलं तर असं सुंदर तुम्हाला वातावरण आहे. आणि त्याच्यानंतर इकडं जर बघितलं तर आत्ता हे मालक आहेत यांनी त्यांच्या इस्त्रीसाठी त्यांनी प्रावधान केले, पण तुम्हाला समजा डायनिंग सेट वगैरे जर लावायचं असेल तुम्ही इथे प्रॉपर डायनिंग सेट तुमचा होईल. आणि ह्याच्या शेजारी तुम्ही बघितलं त्यांनी एक डायनिंग सेटसाठी कपाटाचा प्रबंध केलेला आहे. इकडे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खरंच एक खिडकी पण ठेवलेली आहे. आणि जर ह्याचा वापर म्हटला तर तुम्हाला तिथं करता येईल, नाही असं नाही, तर तुम्हाला तिथं ती जागा नक्की असू शकते. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर इकडे ह्या साईडला जर आलात तर तुम्हाला इथे किचन बनवलेलं आहे. आता यांचं सामान थोडं जास्त आहे बघा. इथे यांनी फ्रीज ठेवलं, इथं वॉशिंग मशीन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी ह्या साईडला ठेवलेल्या आहेत. इथं तुमचं किचन वगैरे मॉड्युलर बनवलेलं आहे. 2 साईडला प्लॅटफॉर्म असणार तुम्हाला किचन मात्र ह्या साईडला नक्की मिळतं. त्याच्यानंतर व्यतिरिक्त जर आपण इथं बघितलं तर इथं पण त्यांनी सामान ठेवण्यासाठी असं मोठं भांडेकुंडे बाहेरच्या साईडला राहू शकतात. एवढी मोठी जागा वाटतं तुम्हाला इथे मिळते. अधिक जर तुम्ही बघितलं तर वरती गॅसची पाईपलाईन वगैरे सगळं नीटनेटकं इथं आलेलं आहे. अशा पद्धतीचा हा किचन आपण बघितलं. जेव्हा आपण किचनमधनं ह्या साईडला जर ज्यावेळेला येतो त्यावेळेला तुम्ही इकडे जर ह्या साईडला आलात तर इथे बघा एक आपलं बेडरूम आहे.
जे खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं बनवलेलं आहे. इकडे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट तुम्हाला ह्या साईडला मिळतं. अधिक पलीकडल्या साईडला जर गेलं तर तुम्हाला एक ड्राय बाल्कनीचा स्पेस पण तिकडे दिलेला आहे. आणि नंतर ज्यावेळेला आपण ह्या बेडरूममध्ये येतो त्यावेळेला तुम्ही बघू शकता इथे एक मोठा बेड लागलेला आहे. बेडच्या शेजारी बघितलं तर सेंटर टेबल एक अभ्यासासाठी लागलेला आहे, मुलाच्या अभ्यासासाठी. तो दिसतो, बेड दिसतो. परत ह्या साईडला त्यांनी कपाटाचं प्रावधान दिलेलं आहे, कपाट त्यांनी बनवलेलं आहे. अधिक त्याच्यानंतर तुम्ही इकडे ड्रेसिंग टेबल आणि परत एक वेगळं कपाट त्यांनी ह्या साईडला सेट केलेलं आहे. आणि ह्या साईडला परत तुम्ही जर बघितली तर मोठी जागा पण त्यांनी अशी मस्तपैकी फरशा वगैरे लावून आडगळीचं सामान ठेवण्यासाठी म्हटलं तरी चालेल. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं खरं इकडे ह्या साईडला पण मोठी जागा त्यांनी ऑलरेडी ठेवलेली आहे. हा झाला तुमचा एक बेडरूम. आपण जेव्हा ह्या बेडरूममधनं बाहेर येणार आहोत, बाहेर आल्यानंतर जस्ट याच्या अपोजिटला जर आपण आलो तर इथं चांगला हाफ बेडरूम आहे. हाफ बेडरूममध्ये जर तुम्ही बघितलं तर बघू शकता इथे सुंदर असं त्यांनी एक कपाट बनवलेलं आहे ऑलरेडी. आणि अभ्यासासाठी म्हणा किंवा तुमचं ऑफिसचं जरी प्रावधान करायचं म्हटलं तर तुमचं ते हाफ बेडरूममध्ये प्रॉपर सगळा सेटअप तुम्हाला इथे लागलेला दिसतो. ह्या बेडरूमची साईज जरी बघितली तर ही साईज पण चांगली, प्रशस्त आणि मोठी नक्कीच आहे. आणि ज्या वेळेला आपण ह्या हाफ बेडरूमच्या बाहेर येणार आहोत तर तुम्ही बेडरूम बघू शकता. ह्या साईडला एक बेडरूम, इथे एक बेडरूम आणि इथे एक बेडरूम. म्हणजे जर तुम्ही असं बघितलं सेक्शन, एकाच साईडला त्यांचं बेडरूमचं सेक्शन आहे. आणि नंतर आता हा शेवटचा मास्टर बेडरूम आपण बघतोय, त्याच्यात जर आपण आलो तर इथे पण तुम्ही बघू शकता इथपर्यंत तर तुमचा येण्यामध्ये जातो. आणि ह्या साईडला आतमध्ये आल्यानंतर परत तुम्ही बघू शकता इथे समोर जर बघितलं तर त्यांनी कपाट लावलेलं आहे. ह्या साईडला पण त्यांनी एक कपाट ठेवलेलं आहे. ह्या साईडला एक सोफा लागलेला आहे. अधिक ह्या साईडला त्यांनी वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला ह्या साईडला पण एक बनवलेलं ऑलरेडी आहे, ज्याची साईज तुम्ही जरी बघितली तर ही मोठी आणि प्रशस्त आहे. तर ह्या साईडला पण तुम्हाला एवढी मोठी जागा. परत हे सगळं बेड लावून पण तुम्ही जर बघितलं तर आपल्याला मध्ये परत एवढी मोठी जागा मिळते. आणि नंतर बेड ह्यांनी एकाच साईडला घेतल्यामुळे जर ह्या साईडला आला तर यांनी परत स्टोरेजसाठी ह्या साईडला पण जागा आहे. सध्या कपडे वाळत घातले तर राहतं घर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं हे वाटते. पण जर ज्यावेळेला पूर्ण खाली होईल त्यावेळेला मात्र हे नीटनेटकं असेल. तर अशा पद्धतीचा हा खरं तर 2.5 किंवा 3 BHK फ्लॅट आहे. ज्या मंडळींना 2मधनं थोडं मोठ्या घराची अपेक्षा आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी ती चांगली गोष्ट असू शकते. जर हा फ्लॅट आपल्याला बघायचा असेल तर हे स्वतः ओनर इथेच राहतात. मला वाटतं ह्यांनी कोट करताना आपल्याला 1,50,00,000 रुपये जस्ट सांगितलेली किंमत आहे. आणि जर समजा आपण बघितलं, आपल्याला आवडलं तर आपण त्यांच्यासमोर बसून जी काय असेल ती चर्चा करू. कोणत्या बँकांकडनं जरी गेलं तर आपल्याला इकडे लोन वगैरे मिळेल, कारण OCCC कम्प्लिटेड आहे. अशाच पद्धतीचे नवीन आपल्याला फ्लॅट आम्ही दाखवतोय. मला असं वाटते आमचे फ्लॅट तुम्हाला कसे वाटतात ते नक्की सांगत राहावा. आणि आम्हाला जास्तीत जास्त सबस्क्राईब करून जास्तीत जास्त फ्लॅट बघण्याचं तुम्ही जर हे केलं तर मला असं वाटतं खूप चांगलं होईल. आणि अजून तुमच्याकडनं आम्हाला काही सूचना असतील तर ते नक्की सूचना द्या, कारण आम्ही पण त्या सूचनांच्या नक्की तुमची वाट बघू. पण तेवढं कृपा करून जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करावं हीच मी सगळ्यांना हा जोडून नम्र थांबतो. रामकृष्ण हरी मंडळी.